नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी पूनम चांदोरकर आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, आनंद म्हणजे नेमकं काय? तर हा आनंद आपल्याला वेगवेगळ्या स्वरूपात, वेगवेगळ्या रूपात मिळत असतो. या आनंदाला एका शब्दात व्यक्त करणं खरंच कठीण आहे. आणि आपले भारतीय सण समारंभ हा असाच आनंद आपल्याला देत असतात. त्यातलाच एक सण महत्त्वाचा म्हणजे दीपावली, दिवाळी, दिव्यांचा सण. धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज असा हा 5 दिवसांचा दिवाळीचा सण आपल्याला वर्षभराचा आनंद देऊन जातो. आणि मग हा आनंद, ही ऊर्जा आणि सकारात्मकता घेऊन आपण नवीन संकल्पांना सामोरं जात असतो. खरं तर आजही आपण अशा सकारात्मकतेवर आजची या दिवाळीची सुरुवात करणार आहोत. आजचा आपला विषय काय ते पाहूया. आजचा आपला विषय आहे आली माझ्या घरी ही दिवाळी. आणि ह्या आजच्या धनत्रयोदशीच्या, लक्ष्मीपूजनाच्या आपल्या सर्व रसिक प्रेक्षकांना खूप खूप शुभेच्छा. आणि आज आपल्याबरोबर आहेत अशी सखी, महाराष्ट्रात अख्ख्या घराघरात जिचं नाव सगळ्यांना माहीत आहे, अशा अभिनेत्री, निर्माती अलका कुबल आठले. नमस्कार अलकाताई. नमस्कार. कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. या दीपावलीच्या तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा. थँक्यू पूनम, तुलाही खूप खूप शुभेच्छा. आणि आपल्या सह्याद्रीच्या सगळ्या प्रेक्षकांना माझ्याकडनं दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. खरं तर अलकाताईंची ओळख करून द्यायची म्हणजे अख्खा महाराष्ट्र ज्यांना ओळखतो, अनेक मराठी नाटक, हिंदी चित्रपट, मालिका, अनेक याच्यातून आपण त्यांना बघत आलेलो आहे. चक्र या हिंदी चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपट माध्यमामध्ये पदार्पण केलं आणि वयाच्या 8व्या वर्षीपासून त्या ह्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. एक निर्माती, अभिनेत्री अशी त्यांची ओळख आहे. आणि माहेरची साडी हा जो त्यांचा चित्रपट आहे त्यातून तर त्या घराघरात पोहोचलेल्या आहेत. अशा अलकाताईंबरोबर आज आपण आली माझ्या घरी दिवाळी या छान विषयावर गप्पा मारणार आहोत आणि जाणून घेणार आहोत ते दिवाळी कशी साजरी करतात. तर आजच्या आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. अलकाताई, पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आणि आजच्या नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनाच्या तुम्हालाही खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच पूनम. खरं तर दिवाळीचा सण म्हणजे आपण असं म्हणतो की वर्षभरामध्ये जो आनंद असतो, वर्षभर आपण ज्याची वाट बघत असतो, असा एक सण आहे. खूप सारा उत्साह आणि ऊर्जा त्या 5 दिवसांमध्ये आपल्याकडे आपण जमा करतो, साठवून ठेवतो. खरंच मागच्या 2 वर्षात थोडंसं जरा दिवाळीचा सण आपण म्हणू हवा तसा साजरा नाही केला आहे. पण त्यामागच्या तुमच्या भावना आणि दिवाळी ह्या म्हणजे सणाबद्दलच्या तुमच्या भावना काय सांगाल? खूपच पॉझिटिव्ह. एकतर म्हणजे लहानपणापासून दिवाळी एकतरच बालपण गेलं ते एका चाळीवजा घरात गेलं. आमच्या बैठी घरं होती, चाळी, टीचर्स कॉलनी. त्यामुळे रस्त्यावर खेळण्यात, बागडण्यात ते लहानपण गेलं. फटाके रस्त्यावर वाजवणं, त्यामुळे उपजतच त्या दिवाळीची क्रेज होती. नंतर लग्न होऊन घरात गेले तेव्हाही तो दिवाळी सण एक गृहलक्ष्मी म्हणून कसा साजरा करायचा. मग पहिला दिवाळी सण म्हणून नवऱ्याकडनं, सासूकडनं ज्या भेट येते की दागिना, कपडे, साडी वगैरे, ती एक मजा होती. आणि त्यानंतर त्या सगळ्या जबाबदाऱ्या आपल्यावर पडणं. म्हणजे तोपर्यंत कधी फराळ करायला हातही लावला नव्हता, पण नंतर स्वतःहून तो फराळ करणं आणि त्याचा जो एक सुगंध घरात दरवळत असतो, त्यामुळे एक दिवाळीचा ॲम्बियन्स तयार होतो. मला असं वाटतं की ती दिवाळी मेमरेबल असते. आत्ता बरीच वर्ष मी ती जबाबदारी सांभाळते. म्हणजे अगदी दारात रांगोळी काढणं, फुलांची माळा लावणं, खूप रोषणाई करणं. म्हणजे आमचं घर कोणी ओळखतं एवढी रोषणाई केलेली असते की खरंच मला वाटतं दिवाळी असावी तर तशी. पण गेल्या 2 वर्षात एक तर माझ्या सासूबाई 2 वर्षापूर्वी गेल्या, त्यामुळे ती दिवाळी साजरी नाही झाली. कोरोनामुळे गेल्या वर्षीची दिवाळी साजरी करता नाही आली. आणि सगळं लोकांच्या दृष्टीने पण पाहिलं तर महागाई, सगळं त्याचे परिणाम खूप झाले होते. पण या वर्षीची दिवाळी खूप उत्साहात पुन्हा आम्ही साजरी करतोय आणि रस्त्यावर पाहतोय पुन्हा तीच गर्दी आहे. फक्त मला सगळ्यांना आवाहन करावं असं वाटतं की या गर्दीतही कोरोनासाठी विशेष काळजी घ्या, मास्क वापरा आणि तेवढं जमेल तेवढं डिस्टन्स सांभाळण्याचा प्रयत्न करा. खरं, अगदी आता सगळी सुरुवात जरी झालेली असती तर जसं ताईंनी सांगितलं की फक्त आपली काळजी घ्या आणि आपले सण समारंभ उत्सव आपण साजरे करत आहोत. ताई, खरं तर तुमची ओळख मी अगदी थोडक्यात करून दिली, कारण असं झालंय की अलकाताई हे इतकंच खूप झालंय अख्ख्या महाराष्ट्राला. त्यामुळे वरचेवर आपलं शूटिंग असतं, काय असतं, तर दिवाळीनिमित्त एखादी त्याची आठवण काय सांगाल? आठवण म्हणजे एकतर मी पूनम कधीही दिवाळीला शूट करत नाही. केलं तर मुंबईत.
बाहेरगावी अजिबात नाही. कारण मी त्या घरातली, मला असं वाटतं की घरची स्त्रीच घरात नसेल तर त्या दिवाळीला अर्थ नाही. मग माझ्या मुली असतात बरोबर, पती असतात, आत्ता सासूबाई नाही आहेत, पण ती जबाबदारी, एक तर माझ्या सासूबाई 15 वर्ष अल्झायमर्स पेशंट होत्या, त्यामुळे सगळी जबाबदारी माझ्यावर होती. तर अशावेळी मी कधीही बाहेरचे म्हणजे सणवार वगैरे सगळं म्हणजे करताना ते अगदी घरात कटाक्षाने राहणं हे खूप सांभाळलं. आणि दिवाळीला तर अजूनच उत्साह असायचा, कारण 3-4 दिवस आधी फराळाची सुरुवात. आत्ता माझा अगदी खरं सांगते 2 दिवसापूर्वी फराळ करून झाला. या गडबडीतही भले मी रात्री आले तरी एखादा पदार्थ करायला घेते. आणि सागर संगीत मला सगळा फराळ लागतो, तर मला खूप मजा येते आणि मी ते एन्जॉय करते. असे आठवण म्हणेन तर खरं तर मी पहिलाच दिवाळ सण म्हणेन की ज्यावेळी मी सांगितलं तसं की माहिती नव्हतं की लग्न झाल्यानंतरची दिवाळी काय असते, त्यावेळी सासूबाईंनी मला पहिला एक नेकलेस भेट दिला. समीरजींनी पण मला हव्या त्या साड्या, अगदी नल्लीमधल्या साड्या भेट दिल्या. तर असं ते सगळं आनंद होता. आणि मग त्या जबाबदारीने एक त्या घरची सून म्हणून ते करणं होतं, ते फार विशेष होतं, मी खरं सांगेन. पण आत्ता जसं म्हणू शकतो आपण की थोडा तुमच्या जबाबदाऱ्या कमी झाल्यात किंवा शूटिंगचं आता निर्मात्या म्हणूनही तुम्ही त्याच्यात पदार्पण केलेलं आहे. पण पूर्वी असं होतं की सतत शूटिंग, मग त्यावेळेला हे कसं सांभाळायचं तुम्ही? नाही, तेव्हाही मी आधीच या तारखा द्यायचीच नाही. जसं मी माझ्या मुलींच्या परीक्षा असल्या किंवा घरातले काही सण असले तेव्हा आधीच सांगायचं की या डेट्सना मी अवेलेबल नाहीये. मग काही आपल्यासाठी निर्माते तेवढं तर ॲडजस्ट करतातच. आणि आधी खूप ॲडव्हान्समध्ये सांगितलं की माझ्यामुळे शूटिंग कॅन्सल झालं असं कधीही झालं नाही. मुंबईत शूटिंग असलं तरी पहाटे उठायचं, आवरायचं, दिवसभर शूट करायचं, पण रात्रीचं नाही. 9 to 6 शिफ्ट आणि घरी यायचं 3 सांजच्या वेळी, की दिवे लावणं, सगळं असणं, पणत्या वगैरे. त्यामुळे मला वाटतं मी ते सगळं मॅनेज केलं. आणि माझ्या निर्मात्याने, प्रेक्षकांनी किंवा दिग्दर्शकांनीही मला तेवढंच मॅनेज करून ते सूट दिली. आपण असं म्हणतो की दिव्यांचा सण, जसं आपण म्हणतो की आता तुम्ही सुरुवातीला सांगितलं की अख्ख्या रोषणाईने म्हणजे घरावर इतकी सजावट केली जायची की तुमचं घर लगेच ओळखू पण यायचं. खूप छान वाटतं नाही की आपण सकाळी उठून दारामध्ये रांगोळी काढतो, दिवे लावतो, एकमेकांना सगळे भेटतात. तर वर्षभराचा जो एक उत्साह असतो किंवा एक ऊर्जा आपण एकत्रित करत असतो आणि नकारात्मकता कुठेतरी दूर सारून सकारात्मक पद्धतीने पाऊल पुढे टाकत असतो, त्याविषयी तुम्हाला काय वाटतं? अगदी मला वाटतं म्हणजे नुसते दारात माझ्या तर कायम 12ही महिने एक फुलांची रांगोळी असते. म्हणजे एका तबकात फुलांच्या पाकळ्या, एखादं फूल, हे 12ही महिने असतं. मला असं वाटतं की दारात आल्या आल्या समोरच्याला एक ते बघूनच एक पॉझिटिव्हिटी वाटते. समोर एक छान माझ्याकडे फुलांचं तोरण लावलेलं असतं, म्हणजे हे 12ही महिने असतं. त्यामुळे दिवाळीत तर माझा विशेष उत्साह असतो. मग थोडी रांगोळी काढणं, हे करणं, तर मला वाटतं त्यांनी पॉझिटिव्हिटी घरात येते. कोणाचा विश्वास असो ना नसो, माझं धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, नरक चतुर्दशी हे सण मी अगदी व्यवस्थित किंवा त्या पूजा, सागर संगीत मला जेवढ्या जमतील त्या पद्धतीने पार पाडते. आणि भाऊबीज तर एकतर मी महाराष्ट्राची बहीण असल्यामुळे माझ्याकडची भाऊबीज फार मोठी असते. खूप माझे मानलेले भाऊ पण असतात, रक्ताचे भाऊ तर असतातच, सख्खे भाऊ, पण मानलेले भाऊ पण येतात त्या दिवशी. आणि एक वेगळाच उत्साह असतो की त्यानिमित्ताने सगळ्यांच्या भेटी होतात. जसं मी माझ्या मिस्टरांकडे, ते भाऊबीजेला जातात पुण्यात, माझ्या सगळ्या आत्ते म्हणजे समीरजींच्या आत्ते बहिणी आहेत त्यांच्याकडे जातात, त्यावेळी मी उत्साहाने तेवढीच त्यांच्याबरोबर जाते, कारण त्यांच्याशीही माझी भेट होते. आमच्या घरची भाऊबीज पार पाडते आणि मग आम्ही पुण्याला जातो. हे अशा पद्धतीने हे सगळं मी मॅनेज करते. पण मला आवडतं हे सगळं करायला, कारण त्यामुळे माणसं जोडली जातात, एवढं मात्र माझा विश्वास आहे. अगदी खरं आहे. ते म्हणतो ना की आनंदाची देवाणघेवाण अशी होत असते. पण जसं शूटिंगच्या वेळेला म्हणजे बऱ्याचदा असं होतं की आपण जेव्हा मालिकांचं शूट करत असतो त्यावेळेला दिवाळीच्या दिवशी जरी आपण आपल्या घरी असलो तरी ती दिवाळी सेटवर आपण साजरी करतो. तर त्याचे काही एक मजा वेगळी आहे, कारण कधी कधी बाहेरगावी शूट असतं आणि मालिकेना थांबणं हे शक्यच नसतं, कारण ते 24/7 किंवा असं सुरूच असतं शूट. तर अशा वेळी आपण आता जसं आम्ही आमच्या गेल्या वर्षी मालिकेच्या वेळी गणपती बाप्पांना आणलं होतं सेटवर, मग आम्ही रोज आरती करायचो, मग ते सण आम्ही तिथे साजरे करायचो. आणि शेवटी आपलं मालिकेचं युनिट असू दे, सिनेमाचं युनिट असू दे, ती आपली एक फॅमिलीच आहे. त्यामुळे ती साजरी करण्यातही एक उत्साह असतो, एक आनंद असतो आणि सेटवरचं वातावरणही एक भक्तिमय होऊन जातं.
तर तोही एक तिथेही एक पॉझिटिव्हिटी निर्माण होते. अशी एखादी गंमत किंवा एखादी आठवण आहे का की तेव्हाची की सेटवर दिवाळी साजरी करताना म्हणजे एक धमाल मस्ती काही झाली किंवा असं एखादी काही? नाही, आम्ही आता कोल्हापूरला पण सातत्याने शूट करायचो. मी सांगते तसं मी पूर्वी एवढं नव्हते सांभाळत, पण लग्नानंतर शूट करणं दिवाळीला हे बंद केलं. पण त्याआधी दिवाळीला मग आमच्या ज्या तिकडचे लोकल आर्टिस्ट होते किंवा आमच्या हेअरस्टाईल करणाऱ्या जेव्हा त्या होत्या त्या आम्हाला दिवाळीचा फराळ घेऊन यायच्या. किंवा आम्ही आत्ता मुंबईत असलो तरी आपल्याकडची स्पेशालिटी, जशी माझी स्पेशालिटी आहे फराळातली म्हणजे खव्याच्या करंज्या. मी खव्याच्या करंज्या करते आणि कोणी आलं की अलका ती करंजी द्या, बाकी काही देऊ नको. म्हणजे एवढं मला आवडते की त्या करायला वगैरे. तर असं जायचं, मग त्या सेटवर असलो तर ते सगळं फराळ घेऊन जायचा आणि कोणी काही आणतं, एकमेकांना शेअर करणं, त्या प्रेमाने भेटणं, नवीन कपडे उत्साहात घालून जाणं. अजूनही ते तेवढंच आहे की वय वाढल्याचं वगैरे काही नाही, त्या दिवशी नवीन कपडे घालून जायचं. खरं तर दिवाळीमध्ये म्हटलं ना की सकारात्मकता आणि उत्साह हा खूप महत्त्वाचा असतो. असंच अलकाताईंबरोबर गप्पा अशाच चालू ठेवायच्यात. आता वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची. बघत राहा सखी सह्याद्री. दिवाळी निमित्त आली माझ्या घरी दिवाळी या विषयावर आपण मस्त छान गप्पा मारत आहोत आणि आपल्याबरोबर आहेत अभिनेत्री निर्माती अलका कुबल आठले. अलकाताई, खूप छान पद्धतीने सांगितलं की म्हणजे तुमचा हा उत्साह बघूनच मला असं जाणवतंय की तुम्ही किती उत्साहाने दिवाळीचे 5 दिवस दिवाळी साजरी करत असाल. कारण तुमच्या शब्दातला तो उत्साह ओसंडून वाहत आहे. खरं मला असं विचारायचं आहे की दिवाळीनिमित्त आपण बोलत आहोत, पण फार पूर्वी टुरिंग टॉकीज ही जी एक संकल्पना होती आणि तुम्ही ती खूप राबवली, त्याविषयी जरा आम्हाला सांगा. खरं तर सांगेन पूनम, आम्ही फिल्म पहिली प्रोड्यूस केली 2004 साली, सुवासिनीची सत्वपरीक्षा. आणि त्यावेळी ज्या डिस्ट्रीब्युटरमुळे आम्ही सुरू केली त्यांनी त्यावेळी मला सांगितलं की रिलीजच्या वेळी की मी ती करत नाही आहे, तुमचं तुम्ही पहा. त्यातला मला काहीच अनुभव नव्हता. त्यामुळे अशी वेळ त्यांच्याकडनं ऐकलं होतं की टुरिंग टॉकीज खूप चालतात, तिथे सिनेमे बरेच चालतात. मग आम्ही आधी थिएटरला रिलीज केले सगळीकडे आणि म्हटलं पाहूया तरी. आणि पहिल्या जत्रेत मी कॉन्टॅक्ट्स मिळवली आणि गेलो. वाटलं काय होतं आहे माहीत नाही, कारण संध्याकाळी 6ला तेव्हा शो सुरू होतात आधी, कारण उन्हाळा असतो, त्यात तंबूमध्ये लोकांना बसवत नाही. त्यामुळे संध्याकाळी 6ला शो सुरू झाल्यावर जत्रा एकदम म्हणजे आपण म्हणू त्या जत्रेत वातावरण, एक माणूस दिसत नव्हतं. मी आणि माझी बहीण, माझ्याबरोबरची माझी सहनिर्माती शिल्पा मसूरकर, अशा आम्ही दोघी गेलो होतो. आणि पाहिलं, म्हटलं काय आपण आलो आहे आणि आपला पोपटच झाला की काही, इथे कोणीच दिसत नाही आहे. पण 7 वाजता असं काही महिलांचं म्हणजे आपण म्हणतो ना की लोण आल्यासारखं हजारो महिला आल्या की अलका कुबल येणार आहे आज शोला. आणि मग त्या जत्रेत एवढी गर्दी झाली आणि त्याचा रिपोर्ट एवढा पसरला की तो सिनेमा आमचा एवढा चालला की हळूहळू एक जत्रा झाली की मग दुसऱ्याचं बुकिंग मिळायचं. अशा पद्धतीने प्रत्येक जत्रेत मी पहिल्या दिवशी शो रिलीज व्हायचा तेव्हा व्हिजिट द्यायचे, पुन्हा शूटिंग करायला पश्चिम महाराष्ट्रात यायचे, मग विदर्भ मराठवाड्यात जायचे, असे सातत्याने दौरे करत होते. आणि मला तिथे एक मार्केट मिळालं, कारण त्या जत्रा ऑक्टोबरला सुरू होतात, त्या जवळजवळ जून 1st वीकला सातत्याने एकही दिवसाची गॅपने संपतात. म्हणजे ऑक्टोबर ते जून एवढे महिने त्या जत्रा असतात. त्यातही मी प्रत्येक जत्रेला पहिल्या दिवशी जायचे, ती हवा गरम करणं म्हणतो तसं व्हायचं, महिलांची गर्दी, आणि मग ते करायचं, 4 शो अटेंड करायचे, मग परत आपल्या शूटिंगला यायचं. अशा पद्धतीने तो सिनेमा चालवला आणि थिएटरपेक्षाही मी जवळजवळ तिप्पट बिझनेस त्या जत्रेत केला. मग बऱ्याच वेळा तिथे बसून असं व्हायचं पूनम, मधल्या वेळेत आम्ही शो सुरू होईपर्यंत थांबायचो. मग म्हटलं इथे काहीतरी आपण आयडिया करायला हवी. आणि मग हळूहळू मला तिथे एक बिझनेस मिळाला. मी खरं सांगेन की ॲडचं प्रमोशन कसं करायचं, म्हणजे मी आता ब्रँडची नावं घेईन, मोठमोठ्या ब्रँडच्या ॲड माझ्याकडे आल्या, ज्याचं मी मार्केटिंग रुरल एरियात केलं आणि तो एक माझा ॲडिशनल बिझनेस तिथे झाला. हे माझ्या सिनेमाच्या व्हिजिटबरोबर मी मोठमोठे ब्रँडचं, जसं आपण इलेक्शनला कॅम्पेनिंग करतो तसं मी ते कॅम्पेनिंग तिथे करायचे. आणि माझी टीम असायची, माझा स्टाफ असायचा, असे 10-20 जण हाताखाली असायचे आणि ते सगळं म्हणजे गाड्या फिरवणं, बॅनर लावणं, स्टॉल उभे करणं, असं आम्ही सगळं करायचो. आणि ती जबाबदारी जवळजवळ 2004 ते 2015पर्यंत अशी सातत्याने पार पाडली आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. म्हणजे तुमचं शूटिंग सांभाळून खरं तर असं म्हणू शकतो की निर्मिती क्षेत्रातला पदार्पणच आपण पहिलंच. आणि असा भयानक अनुभव आला, आता ते हयात नाही आहेत डिस्ट्रीब्युटर, पण मला असं वाटतं की त्यांनी मला शिकवलं.
मी अजिबात मी त्यांना गुरु मानेन की त्यांच्यामुळे मी घराबाहेर पडले. आपण वाईटातून अगदी चांगलं म्हणतो तसं की मला जत्रा काय समजल्या, इथे आपण काय करू शकतो, कुठल्या गोष्टीचं मार्केट. एक तर मी थोडी बिझनेस माइंडेड आहे, त्यामुळे मी त्यातनं ते शोधलं आणि त्याचा मला फार उपयोग झाला. वा. आणि त्याच्यात मध्ये मला असं वाटतं की माहेरची साडी नंतर की तो एक लाटच होती, ती लाटच होती. तरी माहेरची साडी ही 92 ची गोष्ट आहे. मी सांगते ही 2004 ची. म्हणजे ही त्यावेळेची माहेरच्या साडीच्या वेळी तर ते लोक मला सांगत होते की जत्रा म्हणजे अशा कुठले जवळजवळ 10-10, 20-20 तंबू लागतात. त्या 20 तंबूत वेगवेगळे सिनेमे असायचे. पण माहेरची साडी लागला की सगळी गर्दी फक्त त्या टेंटच्या बाहेर, त्या तंबूच्या बाहेर असायची आणि जत्रा भरल्या जायच्या. ते लोक म्हणायचे आम्हाला पैसे मोजायला वेळ नसायचा, आम्ही पोत्यामध्ये पैसे कोंबायचो, आम्ही त्याच्यावर आमच्या शेती घेतल्या, बंगले बांधले. म्हणजे त्या जत्रेत त्यावेळी तिकीटही होतं 2 रुपये माहेरच्या साडीच्या वेळी. मी जायचे त्यावेळी 10 रुपये तिकीट होतं, पण माहेरच्या साडीच्या वेळी 2 रुपये. म्हणजे तो बिझनेसही एवढा मोठा होता पूनम की कमाल आहे. पण आत्ता एवढी कॉम्पिटिशन वाढली, डिजिटायझेशन झालंय, त्यामुळे त्या जत्रांचा बिझनेस आता कमी झाला. जत्रा भरतात पण फक्त आता तिथे गेम्स असतात, मंदिरात गर्दी होते, पण सिनेमा थिएटर थोडी चालणं कमी झालं. पण तेव्हा अगदी अगदी खेडे गावागावांमध्ये तो पिक्चर पोहोचले, म्हणजे ह्या निमित्ताने अगदी. म्हणून मी घराघरात पोहोचले, कारण तो अगदी ग्रामीण ऑडियन्स पण गाड्या घेऊन यायचा. तो रात्रभर पुन्हा तिथेच थांबणं, तिथेच स्वयंपाक करणं, म्हणजे ते वेगळंच होतं सगळं. मी त्यांच्याबरोबर त्या तंबूतल्या कनातीत बसून भाकरी भाजी अगदी खायची. कोणी प्रेमाने काय आणून द्यायचं, ते प्रेमही वेगळं होतं. म्हणजे मला असं वाटतं की ग्रामीण भागातलं प्रेम आहे ना, ते शहरात पाहायला मिळत नाही. अलकाताई, मला असं विचारायचं आहे की आता तो एक निर्माती म्हणूनचा अनुभव तुम्ही घेतला, पण सगळ्यात आधी अख्खा महाराष्ट्र एक अभिनेत्री म्हणून तुम्हाला ओळखतो. त्यावेळेला अलकाताई म्हटलं की डोळ्यात अश्रू, अशी एक छाप बसली होती. पण तेव्हाच्या त्या भूमिका आणि आत्ता सध्याच्या तुमच्या काही भूमिका ज्या बघितलेल्या आहेत, तो विलक्षण, खूप वेगळ्या आणि खूप चांगल्या, खूप चांगल्या, म्हणजे असं वाटलं बघून. तर ते तुम्हाला काय अनुभव आहे, तो काय वाटतं? मी खरं तर म्हणेन पूनम की मी त्या पठडीतले माहेरच्या साडीनंतर पहिला तर माझी पहिली फिल्म चाललेली लेख चाललेली सासरला, ती सिल्वर जुबली झाली. आणि त्यानंतर माझ्यावर तो शिक्काच बसला. एक सोज्वळ, सात्विक गृहिणी, सहनशील अशी नायिका वगैरे. पण ठीक आहे, मी आले होते, हा व्यवसाय म्हणून स्वीकारला होता, मला काही चॉईस नव्हता. एक नायिका म्हणून भूमिका मिळत होत्या, चांगल्या बॅनरच्या मराठीतल्या भूमिका मिळत होत्या, तर एक आनंद होता. आणि मोठमोठे ॲक्टर्स जसे अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सविता प्रभुणे, महेश कोठारे, सचिन पिळगावकर, कुलदीप पवार, अशा बऱ्याच जणांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. आशा काळे, मोहन जोशी, की माझ्या पुढे सिनियरच, उषा नाडकर्णी, आऊ माझी आवडती येते. तर असे आम्ही बरेच जण अशा लोकांबरोबर काम करायची संधी मिळाली. पण मी कधी ना हा विचार केला नाही की मी रडूबाईच्या भूमिका करते. एकतर मी व्यवसाय म्हणून पत्करला होता, याच व्यवसायावर आमची काही स्वप्न होती आणि ती स्वप्न सत्यात उतरण्यासाठी सातत्याने काम करणं आवश्यक होतं. फक्त एका मर्यादेत, की कुठेही शरीर प्रदर्शन करायचं नाही, हे मात्र कुठेही ठरवलेलं होतं. आणि मी या रडूबाईच्या भूमिका करत होते. त्या पठडीतले जवळजवळ मी 200-225 सिनेमे केले. पण नंतर कंटाळले एका स्टेजला की अरे बापरे, आता आपलं सगळं झालंय, घरं झाली, गाड्या झाल्या, सगळं आपली स्वप्न पूर्ण झाली, आपण सेटल झालोय. आता आपण एक कलाकार म्हणून माझी भूक राहिली होती, आता काहीतरी वेगळं करायचं. मग त्या पठडीतल्या भूमिका जेव्हा मला यायला लागल्या तेव्हा मी कटाक्षाने त्या टाळू लागले आणि म्हणायचे नाही, सध्या नको, मला अशा पद्धतीची भूमिका नकोय, काही वेगळं असेल तर माझा विचार करा. आणि 4-5 वर्षात मी खूप कमी काम केलं त्यावेळी. हे सगळ्यांना वाटायला लागलं मी काम सोडलं की काय. पण मी एका चांगल्या संधीची वाट पाहत होते आणि हळूहळू लोकांनी माझ्यावर थोडा विश्वास ठेवायला सुरुवात केली. जसं मी नेहमी नाव घेईन की श्रीनिवास भणगे, अभिराम भडकमकर, कुमार सोनी किंवा असे कितीतरी माझे निर्माते, गिरीश घाणेकर, या लोकांनी प्रत्येक वेळी माझ्या एका वेगळ्या भूमिकेसाठी विचार केला आहे. तर अशा डिरेक्टर्सना आणि किंवा माझ्या निर्मात्यांना मी अगदी भास्कर जाधव, सतीश रणदिवे असे बरेच जण आहेत की त्यांनी मला संधी दिली एक वेगळ्या भूमिका देऊन. कॉमेडी सिनेमेही केले, पण त्यावेळी अशोक आणि अशोक मामा आणि लक्ष्मीकांतजी यांची एवढी लाट होती की आम्ही त्यांच्या मागे झाडामागे पळणारे हिरोईन्स वगैरे होतो. पण बाहेरच्या साडीनी हे चित्र बदललं आणि खूप काही वेगळं करायला म्हणजे मिळालं नाही त्या काळात. पण नंतर जी गॅप घेतली त्याचा परिणाम झाला आणि माझा विचार वेगळ्या भूमिकांसाठी व्हायला लागला. त्यात मी आवर्जून केदार शिंदेंचं नाव घेईन की केदार शिंदेने मला दोन्ही फिल्म्स कल्ला आणि श्रीमंत दामोदर पंतमध्ये कास्ट केलं.
विनोदी भूमिका होत्या, विनोदी सिनेमे होते, पण त्यांनी माझा विचार करणंच फार महत्त्वाची गोष्ट हो, होती. कारण एक कलाकार म्हणून आपली जी एक भूक असते ती हो. भूक भागणे खरंच कारण नंतर एक सॅच्युरेशन पॉईंट येतो. किती दिवस तुम्ही त्याच पद्धतीच्या, आणि मी वेगळं वेगळं करून त्यात काय करणार बरोबर. इमोशनल भूमिकात. शेवटी कंटाळा येतो, पण ह्या भूमिका करायला लागल्यावर मी फ्रेश झाले, रिफ्रेश झाले असं म्हणेन. की त्यानंतर धुरळा फिल्म मिळाली मला, वेडिंगचा सिनेमा, सलील कुलकर्णीची फिल्म, आणि आत्ताही माझ्या हातात जी प्रोजेक्ट आहेत सगळ्यात माझ्या वेगळ्या भूमिका आहेत. की या स्टेजला या वयातही आपल्याकडे वेगळ्या भूमिका येत आहेत, वेगळ्या भूमिकांसाठी माझा विचार केला ती जातोय. खरंच खूप खूप मोठी खूप अचिव्हमेंट आहे. बाब मला आहे. असं वाटतं की तुमच्या पुढच्या प्रोजेक्टबद्दल ते विचारायचंच आहे, पण ह्या सगळ्या ज्या भूमिका किंवा आत्ताचे जे प्रोजेक्ट आहेत हो. त्याबद्दल सगळ्या प्रेक्षकांकडून खूप खूप शुभेच्छा. कारण आम्हालाही अलकाताईंना एका वेगळ्या रूपात एका वेगळ्या ढंगात बघायला खरंच नक्की आवडेल. मला पुढे विचारायचं आहे की तुम्हाला 2 मुली आहेत, हो. एक ईशानी, एक कस्तुरी. ईशानी हवेत विमान चालवते आणि तुम्ही जमिनीवर विमान चालवता. तर हे दोघींकडे हे जे गुण आले आहेत तर ते कोणाकडून, म्हणजे दोघींबद्दल बोलायचंय, पण आधी तुमच्या जमिनीच्या विमानाबद्दल आपण बोलू. कसं Yes. काय? जमिनीच्या वगैरे असं काही नाही, आवड होतीच ड्रायव्हिंगची. परिस्थिती नव्हती का, मध्यमवर्गीय कुटुंबातून आले, आई शिक्षिका, वडील टाटा मिलमध्ये सुपरवायझर इलेक्ट्रिशियन डिपार्टमेंटला. अशी काही फार मोठी फॅमिली बॅकग्राऊंड नव्हती. म्हणजे त्याच्यात वावरणं, गाडी घेणं वगैरे हा विचारच नाही. पण जेव्हा सिनेमात काम करायला सुरुवात केली, 8-10 सिनेमे केल्यावर अगदी कर्ज घेऊन पहिली गाडी घेतली, त्यावेळी फियाट होती. आणि मग एक नशा असते 18-19व्या वर्षी, ते वयही तसंच असतं. आणि ड्रायव्हिंगवर कॉन्फिडन्स होता. कधी अशी वेळ नाही आली की अशा ड्रायव्हिंगमुळे माझे काही किस्से घडले आहेत वगैरे, असं काही झालं नाही. पण माझ्या गाडीत बसणाऱ्यांनी माझे फारच किस्से पसरवले की अलका म्हणजे गाडीत जीव मुठीत घेऊन बसावं लागतं वगैरे. तर असं झालं. पण माझा कंट्रोलही तेवढाच होता. तर अशा पद्धतीने ती मला सवय लागली होती. मुलीने जेव्हा पायलट व्हायचं म्हटलं, हो. मला वाटलं तिचं 7वीत वगैरे 8वीत मुली म्हणतात चला. आम्ही कुठेतरी फ्लाईटने चाललो होतो आणि एक लेडी कॅप्टन होती. माझ्या मुलीला तेव्हाच बघून वाटलं की आपणही इथे म्हणजे पायलट व्हावं वगैरे. तिने इच्छा बोलून दाखवली. मला वाटलं 7वी-8वीच्या मुली काय आता बघूया, बघून बोलली बघू. असेल. 10वीलाही तिने तेच म्हटलं, पण म्हटलं आता बघूया. मग त्या दृष्टीने आम्ही ती फॅकल्टी निवडली आणि मग तिने 12वी नंतर US ला जाऊन तो कोर्स केला. मी सगळ्यांकडनं गायडन्स घेतला, कारण आम्हाला यातली काहीच माहिती नव्हती. पण तिने उत्तमरित्या पार पाडलं आणि आता ती जवळजवळ 4 ते 5 वर्ष जॉब करते. आता ती फर्स्ट ऑफिसर आहे, को पायलट आहे. अजून तिचे काही तास झाले की ती कमांड घेईल आणि कॅप्टन होईल. म्हणजे आम्हाला खूप बरं वाटतंय की एवढ्या लहान वयात तिने हे अचीव केलं. पण आता बऱ्याच महिला पूनम या क्षेत्रात येत आहेत. तिच्या मैत्रिणी त्याच वयाच्या आहेत की खूप बरं वाटतं की बऱ्याच मुली पायलट होत आहेत आणि हे क्षेत्र निवडत आहेत. तिलाही खरंच खूप खूप शुभेच्छा. कारण मी म्हटलं ना की रक्तातून तो गुण येतो. आणि तुमचे किस्से असा एखादा किस्सा आठवतो का किंवा काही शेअर करावासा वाटतो? नाही, मला म्हणजे ना थोडं अन्याय सहन करणं, जसं काय मी सिनेमांमध्ये रडले असेल पडद्यावर, पण अजिबात नाही. कोणी बाहेर बाजूने जाताना घाणेरड्या कमेंट्स केल्या तरी मी ओव्हरटेक करून गाडी आडवी घालणार आणि त्याला म्हणजे गाडीत हॉकी स्टिक असायची, मारायला सुरुवात करणं, हे माझं होतं. म्हणजे मला कोणी पाहिलं की म्हणणार नाही की ही अलका कुबल तीच आहे म्हणून. म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रात जी लाडकी बहीण, म्हणजे माहेरची लाडकी बहीण, मुलगी, अशी सून हवी, हे जे काही रूप होतं तर ते व्यवहारात अजिबात नाही, अजिबात नाही. मला ते मान्यच नाही. एक तर मुलींवर अत्याचार होणं आणि मला अत्याचार होताना समोरच्यानी गप्प बसतं हेही सहन होत नाही. म्हणजे असं वाटतं की आपण इनिशिएटिव्ह घ्यायला हवं, तिच्या बाजूने उभं राहायला हवं, एवढं तरी वाटतं. अलकाताई, खरं तर जसं तुम्ही सांगितलं की त्या काळामध्ये सतत शूटिंग किंवा इतके 200च्या वर सिनेमे, म्हणजे आत्ता सिनेमे जवळजवळ 350च्या वर झाले, 350, 350. पण त्यावेळी मी सातत्याने बिझी. म्हणजे मी 11 महिने कोल्हापूर, सातारा ह्याच भागात असायचे. फक्त मी सांगितलं तसं परीक्षा मुलींच्या असल्या, त्यांचे पेरेंट्स डे असले किंवा ते असतात त्या पद्धतीने मी त्याच वेळी, किंवा सणवार असले की मुंबईत घरी यायचे. पुन्हा ते आवरलं की मी रात्रीची निघाले. तर असा हा प्रवास सुरूच होता. पण माझे निर्माते, माझ्या 2 मुली मला झाल्या. दोन्ही मुलींच्या वेळी मी पूनम अगदी डिलिव्हरी होईच्या आधीपर्यंत शूट केलं आणि डिलिव्हरी झाल्यावरही त्या 3 महिन्याच्या झाल्याबरोबर शूटिंग सुरू केलं. मला बऱ्याच, म्हणजे गिरीश ओक आपले ॲक्टर मला नेहमी म्हणतात आली झाशीची राणी, कारण मी मुलींना घेऊन शूटला द्यायची, छोट्या बाळा असायच्या. तर ते सांभाळत सगळं केलं की असं वाटायचं की माझ्या मुलीने कधी मला आई म्हणून दोष देऊ नये की हिच्या करिअरमध्ये आमच्याकडे पाहिलं नाही.
त्यामुळे मी सगळ्या ड्युटीज माझ्या, म्हणजे तिथे पण मी शूटला पहाटे उठायची, तिचा मसाज करायची, तिला सगळं लावायचे, खाणं भरवायचे, सगळं करायचे आणि मग तयार होऊन अगदी 9 म्हणजे 9ला मी विथ मेकअप कॉस्ट्युम सगळं रेडी असायचे. माय गॉड. आता जसं तुम्ही सांगितली की वेळ किंवा हा जो स्ट्रगल आहे किंवा हा जो संघर्ष आहे तो एक कलाकार म्हणून किती महत्त्वाचा असतो आणि काय असं सगळ्यांविषयी आपण गप्पा मारणार आहोत. घेऊ एक छोटीशी विश्रांती. बघत राहा सखी सह्याद्री. आज दीपावलीच्या छान दिवशी अलकाताईंबरोबर आपण गप्पा मारत आहोत. आली माझ्या घरी ही दिवाळी. अलकाताई, खरंच जसं तुम्ही आता सांगितलं की आई म्हणूनही कुठे कमी पडू नये म्हणून तुम्ही म्हणजे झाशीची राणी हे जे काही तुम्हाला नाव दिलं होतं ते अगदी सार्थ तुम्ही ठरवत होता. इतकं बिझी शेड्यूल असताना छोट्या मुली, घरची जबाबदारी, शूटिंग, बरं आपल्याकडे आपण कलाकार म्हणून त्या इमोशन्स किंवा त्या वेळेला त्या भावना आणि ते सगळं करणं किंवा ते चोख करणं ही खूप महत्त्वाची बाब आहे. या सगळ्यांमध्ये तुम्हाला कधी असं नाही वाटलं का की एखादं कधी कधी होतं ना की डिप्रेशन किंवा नकारात्मकता किंवा खूप कामाचं बर्डन आहे आणि आत्ता जसं जी सिच्युएशन असते त्यावेळेला तुम्हाला असं कधी काही वाटलं का? पूनम, हे डिप्रेशन मला कधी आलं का नाही, कारण मी सातत्याने बिझी होते. तर नशिबाने किंवा मी परमेश्वराचा आशीर्वाद मानेन, माझ्या प्रेक्षकांच्या शुभेच्छा मानेन की माझ्या सिनेमांना खूप यश मिळत गेलं, मला अवॉर्ड्स मिळत गेली, म्हणजे एक टॉपलाच पोचले होते की कधी मागे वळून पाहावं नाही लागलं किंवा असा विचार करायला वेळ नाही मिळाला. पण जेव्हा माझा एक ॲक्सिडेंट झाला 2007मध्ये, त्यावेळी मी 6 महिने बेडवर होते आणि त्यावेळी इंडस्ट्रीने माझ्याकडे पाठ फिरवली. माझ्या हातात तेव्हाही 6 सिनेमे होते. म्हणजे काय काय जण घरी येऊन माझ्याकडनं सायनिंग अमाऊंट घेऊन गेले की आता ही कायमची व्हीलचेअरवर वगैरे. तर तो जो मी काळ पाहिला तो भयानक होता. म्हणजे असं वाटलं की मी उठेन की नाही त्यातनं. माझं वजन 110 किलो झालं होतं की मला कळेच ना. 6 महिने बेडवर, ॲलोपॅथी गोळ्या, एक्सरसाइज जास्त नाही, हालचाल नाही, कारण माझी मणक्यांची सर्जरी झाली होती एका ॲक्सिडेंटमुळे. पण मला त्यातनं माझे डॉक्टर रामाणींचे मी आभार मानेन की प्रत्येक वेळी मी त्यांचं नाव घेते की त्यांनी मला उभं केलं आणि मला अगदी लीलावतीला माझं झालं होतं ऑपरेशन, तिथे मला चालवलं, तुला उभं राहायचं आहे, तू एक चांगली कलाकार आहेस, पुन्हा काम करायचं आहे, म्हणजे एक एनकरेज करणं म्हणतं ते त्यांनी केलं. आणि माझ्या घरच्यांनी खूप साथ दिली. म्हणजे माझे पती म्हणा, माझ्या मुली, माझे सासरे नव्हते तेव्हा, पण सासूबाई, माझी मैत्रीण म्हणा, भावंड, सगळ्यांनी खूप साथ दिली की अशावेळी फॅमिलीचा सपोर्ट काय असतो हे समजतं. आणि त्याचा मला खूप उपयोग झाला की पुन्हा मी हळूहळू करत, कारण मला रिस्ट्रिक्शन्स होत्या ना, मी जिममध्ये जाऊ शकत होते, खाली बसू शकत नव्हते, मग जरा चालून थोडं वजन कमी केलं, पण अजूनही म्हणजे त्याचा परिणाम माझ्या शरीरावर एवढा झाला की ते आता थोडं हे झालं आहे की अरे बापरे, म्हणजे अजूनही माझे प्रयत्न चालू आहेत की वेट कमी करणं. पण त्याने मी पूर्ण माझं शरीर बदलून गेलं. त्यावेळी डिप्रेशन आलं होतं. आणि बऱ्याच वेळा काय होतं पूनम की शूट झाल्यावर आमच्याकडे म्हणतात, जसं नाटकात म्हणतात 4था अंक, तसं शूटला पण बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतो. पण कोणी आग्रह तुम्हाला करत नाही, पण कधी कधी तुम्ही एकटे पडता. म्हणजे पिणाऱ्यांचा ग्रुप व्यसन करणाऱ्यांचा वेगळा असतो. आणि बऱ्याच वेळा ही पिढी असं समजते की आपण एकमेकात बसलो, सिनियर्समध्ये बसलो किंवा खूप व्यसनं केली की आम्ही कोणीतरी त्यांच्या लेवलचे होतो किंवा बरोबरीचे होतो. मला असं वाटतं की तुमचं काम बोलतं, तुमची मेहनत बोलते, तुमचे प्रेक्षक तुमच्यावर प्रेम करतात. हे यश मिळणं सोपं आहे, पण ते टिकवणं खूप कठीण आहे. आणि मला असं वाटतं की पुन्हा तुम्ही या गोष्टीची काळजी घ्यायला हवी की तुम्ही कॅमेरासमोर दिसताय, तुमचे डोळे दिसत आहेत, तुमचा चेहरा दिसतोय, तुमचा प्रेक्षक तुम्हाला स्वीकारतोय, तर त्याची जाणीव ठेवा आणि प्रामाणिकपणे व्यवस्थित काम करा. व्यसनं आहेत मी म्हणत नाही की करू नका, पण ती वेळ बघून कधीतरी एन्जॉयमेंट म्हणून ठीक आहे, पण त्याच्या आहारी जाऊ नका. खरं, त्याच्या आहारी जाणं खूप चुकीचं आहे. आणि ज्या प्रेक्षकांवर खरं तर आज आपण आहोत तर त्यांच्यासाठी, कारण तुमचा चेहराच कॅमेरासमोर सुजलेला, डोळे सुजलेले, स्किनवर त्याचा परिणाम होतो, सगळ्यावर होतो. तर या गोष्टीचं भान ठेवा. आपण मोठमोठ्या जेव्हा हिंदी ॲक्टर्सची नावं घेतो तर ते त्याच्यासाठी करतात एवढी मेहनत. अजूनही आपण बच्चनसारखे लोक फ्रेश दिसतात कॅमेरासमोर, तर 80 वर्षाच्या वयात तो माणूस एवढा फ्रेश दिसतो. तर त्याची काही कारणं आहेत, त्यांची मेहनत आहे. नुसतं असं नाही की सक्सेस आहे. त्या सक्सेस बरोबर तुमची मेहनत, तुमचं कसं वागणं हे सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. या सगळ्यांमध्ये अलकाताई, समीरजींचं नाव तर घेतलंच पाहिजे. कारण जेव्हा तुम्ही सांगताय की 11 महिने मी शूटिंग करत होते, लहान मुली किंवा घर, तर ह्याच्यामध्ये कुटुंबाची साथ तर आहेच नो डाऊट,
पण त्यांची साथ आणि ते स्वतः एक उत्तम सिनेमॅटोग्राफर आहेत. तर काय सांगाल? खरं तर मी म्हणेन पूनम समीरजी पण माझ्या एवढे तेवढेच बिझी होते. म्हणजे मी पण तेवढ्या फिल्म केल्या तर त्यांनी 250 फिल्म्स केल्यात. म्हणजे ते बिझीएस्ट कॅमेरामन होते ते पण. पण तरी ते जेव्हा मुंबईत त्यांच्या शूट जास्त मुंबईत असायच्या आणि त्यावेळी ते जेवढं जमेल तेवढं मुलींना तेही वेळ जायचे जेव्हा मुली शाळेत जायला लागल्या तेव्हा. आणि माझ्या सासू सासऱ्यांचं नाव घेईन मी, कधीही म्हणू शकत नाही. माझ्या सासूबाई ही माझी आई आहे. म्हणजे सासूबाईंना अहोजाऊ पण कधी केलं नाही की आई म्हटलं. त्यामुळे त्यांनी मला 12-13 वर्ष माझ्या एवढ्या प्रसिद्धीच्या काळात एवढ्या बिझिएस्ट शेड्यूलमध्ये सांभाळलं. हे जसं समीरजींनी ड्युटी निभावली तर घरातली स्त्री ही फार महत्त्वाची असते जी आपल्याला सपोर्ट करते आणि तशा माझ्या सासूबाई होत्या. त्यामुळे त्यांना अल्झायमर झाल्यावर मी पण प्रायोरिटीने त्यांची काळजी घेतली की 15 वर्ष त्या पेशंट होत्या. पण मला खूप आनंद व्हायचा कारण त्या एक लहान मूल झालेल्या 2 वर्षाचं. पण त्यांचं करतानाही मला आनंद व्हायचा कारण त्यांनी मला सांभाळलेलं मला आठवायचं. तर अशा गोष्टी खूप आहेत की समीरजींबरोबर मी म्हणेन माझं सगळं घर आणि माझी बहीण आणि भावंड खूप उपयोगी पडली. ताई, जसं आता आपण म्हणतो की आपलं एक क्षेत्र असं आहे ना की वरून वरून खूप झगमगाट दिसत असतो, ग्लॅमर दिसत असतं, अरे वा काय छान, ह्या ज्या कमेंट्स वरचेवर आपल्याला ऐकायला येत असतात. पण त्याच्या मागचा दुसरा जो पडदा असतो ना तिथे खूप कष्ट आहे, वेळेची किंमत आहे किंवा आपले डिसिप्लिन, प्रिन्सिपल, ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. मला असं वाटतं की आत्ताचे जे बरेच नवोदित कलाकार असतात किंवा सगळ्यांनाच असं होतं की अरे वा काय छान आहे, आम्ही पण जाऊन करू शकतो. तर त्यांना तुम्हाला काय सांगायचं? निश्चितच पूनम, तूही आता मालिकेत काम करतेस, तुलाही तो अनुभव आहे. कारण मालिका घेतली, सिनेमा कसं काही ठराविक पिरियड पुरता शूट होतं किंवा वेब सिरीज काही असू दे, पण मालिका घेतली की तुम्हाला तुमचा वेळ द्यावा लागतो. मग ती मालिका 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष किती जेवढी हिट होते तेवढा आपल्याला वेळ द्यावा लागतो आणि आपण ते माइंड सेट करतो की आपण मालिका ॲक्सेप्ट केली, आपल्याला वेळ द्यायचा आहे. जसं आम्ही त्यावेळी पूनम आम्हाला व्हॅनिटीज नव्हत्या, काही नव्हतं. आम्ही टेम्पोमध्ये जाऊन चेंज करायचो आउटडोर असलं की, किंवा कोणाच्या घरात रिक्वेस्ट करायचो की आम्ही चेंज करायला येऊ का. लेडीजचा मोठा प्रॉब्लेम व्हायचा, पण आम्ही तिथे जाऊन चेंज करायचो. कुठलेही कोणाचेच नखरे नव्हते. मी काय म्हणे, माझ्याबरोबरचे इतर सहकलाकार आहेत, हिरोज असू दे, हिरोईन्स असू दे, सगळ्यांनी ह्या गोष्टी केलेल्या आहेत. त्यामुळे मला त्या गोष्टीचं विशेष कौतुक वाटतं. आता व्हॅनिटीज आहेत, खूप कम्फर्ट आहे, खूप सोयी आहेत आणि निर्माते पण आता सगळं अवेलेबल आहे, तुम्हाला अवेलेबिलिटी करून देतात, तेही आपल्या कलाकारांची काळजी घेतात. पण मला असं वाटतं की पूनम, तुम्ही जर काम स्वीकारलंय असं ठेवा की काय होतं, 1 महिना उत्साहात 1-2 महिने शूट करतात आणि मग त्यांना कंटाळा यायला लागतो. नायिका म्हटलं किंवा नायक म्हटलं की तुम्हाला महिन्यातले 25 दिवस तरी देणं गरजेचं असतं. कारण मालिकेत हिरोईन ओरिएंटेड मालिका असतात, मग त्या कंटाळतात, वेळा पाळत नाहीत, मग त्यांना कंटाळायला लागतो की किती. म्हणजे आम्ही असं ऐकलं की आम्ही किती दिवस आता हे शूट करायचं. अरे मालिका स्वीकारताना नाही विचार केला. त्यावेळी त्यांना गरज असते, त्यावेळी विचारतात आम्हाला काम आहे, आम्ही सगळं ॲडजस्ट करू. आणि जेव्हा 4-4 तास सेटवरनं येणं, 6-6 तास सेटवरनं येणं, म्हणजे प्रत्येक कलाकारांनी विचार करायला हवा की निर्माता म्हणून 1-1 मिनिटाचा पैसा जातो इथे आणि इतर सिनियर कलाकार पण वेळेवर हजर असतात. त्याची तरी तुम्ही दखल घ्या, एक प्रोफेशनल वागा. आणि जर तुम्हाला हे नसेल तर तुम्ही येऊ नका काम करू, फक्त सिनेमात काम करा, वेब सिरीजमध्ये काम करा. पण तुम्हाला हे वागायचं असेल तर मला कटाक्षाने सांगायचं आहे, अशा लोकांनी मालिकांमध्ये काम करूच नाही. म्हणजे आपण असं एक कलाकार म्हणून कुठल्याही प्रोजेक्टमध्ये किंवा कुठेही आपल्याला वेळ, डिसिप्लिन पाळणं, अगदी म्हणजे वेळेत येणं, आपल्याबरोबर दुसऱ्याच्याही वेळेला तुम्ही महत्त्व द्या. की ती माणसं टेक्निशियन का असेना, ती बिचारी सकाळपासून येतात, लाइटिंग करतात, सगळे सेटअप करतात, डिरेक्टर आपली तयारी करायला येतो, मेकअप मन येतात, हेअर ड्रेसर येतात, मग त्यांच्या वेळेला किंमत नाही आहे. तुम्ही कोण लागून गेलात, तुम्ही इथे काम करताय ते काम प्रामाणिकपणे करा, एवढंच मला वाटतं. अगदी खरं. अलकाताईंबरोबरच्या गप्पा अशाच पुढे चालू ठेवायच्यात. घेऊया एक छोटीशी विश्रांती. दिवाळीनिमित्त आजचा आपला विशेष कार्यक्रम आहे आली माझ्या घरी ही दिवाळीने. आपल्याबरोबर आहेत अलका कुबल आठले. अलकाताई, विविध भूमिका तुम्ही पार पाडल्या आणि आत्ताच्या ज्या भूमिका आहेत त्या तर खरंच खूप सुंदर आणि पूर्ण वेगळ्या. तुम्ही तुमच्या भूमिकांचा अभ्यास कसा करता? नाही, सर्वात प्रथम मी आधी स्क्रिप्ट मागवते. म्हणजे कोणी समजा नरेशन केलं मला फोनवर किंवा प्रत्यक्षात येऊन, तरी मी सांगते मला स्क्रिप्ट लागेल. कारण मला एक सवय, कदाचित आम्हाला त्यावेळेच्या आमच्या जनरेशनला, की हार्ड कॉपी वाचून आमच्या डोक्यात सेट होते ते, की त्यामुळे स्क्रिप्ट वाचलं की एक नकळत आम्ही त्यात इन्व्हॉल्व्ह होत जातो.
पुन्हा शूटला जाताना पुन्हा एकदा ते स्क्रिप्ट वाचतो की मग अजून आपण त्याच्यात हळूहळू इन्व्हॉल्वमेंट वाढते. आता आम्ही धुरळा केला तेव्हा एक खूप मला आवडलं, एकतर समीर विद्वांस यांच्याबरोबर काम करायला. आमचं प्रोडक्शन हाऊसही मस्त होतं. सई होती तामणकर, सोनाली कुलकर्णी, अंकुश, सिद्धार्थ जाधव, अमेय वाघ, खूप जण आम्ही होतो, प्रसाद हो. खूप मजा यायची. आणि समीर विद्वांसची मला स्टाईल खूप आवडली. आम्ही क्षितिज पटवर्धनने लिहिलेलं स्क्रिप्ट होतं. 2-3दा रीडिंग झालं. आम्ही सेटवर पण आम्हाला शूट सुरू व्हायच्या आधी 2 दिवस आधी बोलवलं आणि मग तिथेही आमचं रीडिंग झालं. सगळ्यांनी आपापले म्हणजे नाटकासारखी तालीम असते तसे आम्ही डायलॉग्स बोलत होतो आणि खरंच त्या हळूहळू कॅरेक्टरमध्ये इन्व्हॉल्व व्हायला लागलो आणि खूप मजा आली. म्हणजे धुरळाचं मला खूप आठवते की पहिल्या रीडिंगला मला आठवते, कारण त्यातला एक सीन माझा दारू पिण्याचा होता. आयुष्यात मी पहिल्यांदा स्क्रीनवर हा असा सीन केला. मी कधी आयुष्यात दारूला टचही केला नाही आहे, पण तो सीन माझा असा होता. आणि सगळे रीडिंग करताना माझ्या चेहऱ्याकडे बघत होते की कदाचित हा सीन ऐकल्यावर अलकाताई नाही म्हणतील की काय, पण मला कलाकार म्हणून ते चॅलेंज होतं. आणि तो सीन म्हणजे मी जेव्हा शूट झालं किंवा रिलीज फिल्म झाली, थिएटरमध्ये बघत होतो आम्ही प्रीमियरला, तर माझ्या त्या सीनला सगळ्या बायकांची रिॲक्शन, अरे हे काय असं, एवढ्या मोठ्या रिॲक्शन थिएटरमधनं आल्या की माझा तो सीन बघून. तर हा अनुभव खूप वेगळा असतो की खरंच आहे की ती एक प्रोसेस सुरू होते, तुमची थिंकिंग प्रोसेस पण आणि त्या इन्व्हॉल्वमेंट पण कामाची. त्यात गिव्ह अँड टेक असतं. आमचे सगळे बरोबर सहकलाकार सगळ्यांचीच इन्व्हॉल्वमेंट असले की ती भट्टी जमून येते. जशी धुरळाला जमून आली होती, जशी माहेरच्या साडीला जमून आली होती. माहेरच्या साडीला तर सकाळी 7 ते 12 आणि दुपारच्या वेळेत 12 ते 3 शूटिंग खूप उन्हात बंद करायचे. एखादी आठवण? खूप आठवण आहेत माहेरच्या साडीच्या. म्हणजे मी आज विजय चव्हाण, रमेश भाटकर यांना तर खूप मिस करते. माझे खूप जवळचे मित्र आणि लक्ष्मीकांत बेर्डे पण, म्हणजे असे लोक की आम्ही खूप धमाल केली आहे त्या सेटवर. म्हणजे आम्ही मधल्या वेळेत 12 ते 3 मध्ये लंच टाईम व्हायच्या आधी सगळे कॅरम खेळत असायचो, मेंढीकोट, पत्ते, अशी धमाल करायचो. आणि विजय चव्हाण म्हणजे एक एनर्जी असायची सेटवरची, मामा विजू मामा, की मी ह्या लोकांना खूप मिस करते. रमेशजी पण, रमेशजींबद्दल बऱ्याच जणांचे गैरसमज आहेत किंवा कुठे काही झालं असेल, पण मला मित्र म्हणून रमेशजी फार नेहमी जवळचे वाटले. एक स्पष्ट माणूस, कधी खोटेपणाने चेहऱ्यावर आणि बोलण्यातही, तर असे लोक फार जवळचे वाटतात की स्पष्ट मतं मांडतात, काही चुकलं तरी सांगतात. तर अशी माणसं माहेरच्या साडीला मिळाली. आणि पितांबर काळे ज्यांच्यामुळे मी हा सिनेमा केला, मला आठवते मी तो सिनेमा नाही म्हणून चालले होते पूनम, आणि पितांबर काळे त्यावेळी विजय कोणकेंबरोबर असोसिएट डिरेक्टर होते. त्यांनी मला खूप समजावलं की अलका तू ही फिल्म कर, तुझं आयुष्य बदलून जाईल. म्हणजे त्यांनी मला खूप कन्व्हिन्स केलं आणि मी शेवटी म्हटलं चला मी करते, असं झालं. आणि तो खरंच टर्निंग पॉईंट. म्हणजे मी काळे साहेबांचे कायम आभार मानते की ही फिल्म मी तुमच्यामुळे केली आणि माझं आयुष्य बदलून गेलं. मी ग्लॅमर काय असतं हे पाहिलं. ह्या सिनेमाचे जवळजवळ 127 आठवडे पुण्यात ही फिल्म चालली. बऱ्याच थिएटरना 50 आठवडे 25 आठवडे या फिल्मने केले. आणि असं यश मिळणं, एवढ्या ट्रॉफीज असणं, हे दिवस आत्ता गेले. आता 4 आठवडे सिनेमा, कारण आता रिलीजचे दिवसही बदलले. एका वेळी 500 ठिकाणी 100 ठिकाणी फिल्म रिलीज होते, त्यामुळे काळही बदललाय. तो काळ स्वीकारावा लागतो, पण ते गोल्डन डेज होते एवढं मात्र म्हणेन. आत्ता जे येणारे काही नवीन प्रोजेक्ट त्याच्याविषयी थोडंसं आम्हाला खूप छान आहे. मी आता एक कोकणाच्या बॅकग्राऊंडवर एक फिल्म करते. खूप मजा येईल, कॉमेडी आहे. आणि मी मुळात कोकणातली असल्यामुळे तो हेल काढून मालवणी भाषा बोलायची आहे आणि आम्ही शूट देवगडमध्ये करणार आहोत, त्यामुळे खूपच मजा येईल. आणि अजून एक मी कॅरेक्टर करते, अजय नाईक यांची फिल्म आहे आणि त्यातली मी एक अक्का म्हणून, कला केंद्रातली अक्का, परत एक व्हरायटी असलेली की लोकांना परत शॉक बसेल, अरे ही कुठली भूमिका करते. आणि एवढी व्हरायटी आहे त्या रोलला, एवढ्या व्हेरिएशन्स आहेत की खूप बरं वाटतं की लोक माझ्या खरंच वेगळ्या भूमिकांसाठी विचार करत आहेत. परत एका फिल्ममध्ये मी अजून एका देवीचाच पुन्हा रोल करते, कारण त्यांची खूप इच्छा होती की देवी म्हटलं की अलकाताई तुम्ही करावी अशी इच्छा आहे. आणि फिल्म एक चांगली फिल्म आहे, तर मी करते त्यात तो रोल. तुमच्या ह्या सगळ्या प्रोजेक्टसाठी खरंच खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. अलकाताई, असं होतं की एक अभिनेत्री म्हणून इतक्या वर्षांचा हा जो प्रवास आहे, तर त्याविषयी काय वाटतं आता मनामध्ये? असं म्हणतो ना की आपण झालेल्या रस्त्यावर किंवा पुन्हा मागे वळून पाहताना काय भावना आहेत तुमच्या? नाही, खूप दिलं परमेश्वराने. म्हणजे असं म्हणेन की प्रेक्षकांचं प्रेम, माझे प्रोड्युसर्स, डिरेक्टर्स, को आर्टिस्ट सगळ्यांचे आभार माने, इवन आमचे सगळे टेक्निशियन. आणि मागे वळून बघताना वाटते की अरे क्या बात आहे, परमेश्वराने पुन्हा अलका कुबल म्हणूनच जन्माला घालावं.
कुबल ही त्या नावाची तेव्हा आयडेंटिटी होती. माहेरच्या साडीला अलका कुबल नाव होतं. पण खूप मिळालं परमेश्वर. म्हणजे मी खरंच सांगते की एवढ्या काळात एवढे सिनेमे करणं, परत पाय जमिनीवर ठेवणं, यश अपयश अनुभवणं, या सगळ्या गोष्टी होत्या. मला असं वाटतं यशाबरोबर अपयशही तेवढंच महत्त्वाचं असतं, कारण त्यामुळे तुमचे पाय जमिनीवर राहतात. त्यामुळे कधी डोक्यात हवा जाऊ देऊ नये. आपल्यापेक्षा फार मोठ्या लोकांना पाहावं. तर देवाने खूप दिलं आहे. मी अतिशय आभार मानते परमेश्वराचे या बाबतीत. एखादा गमतीशीर किस्सा किंवा एखादी अशी आठवण की अजूनही आठवते आणि विसरता येत नाही असं एखादं किस्से तर खूप आठवणीत, खूप आठवणीत. म्हणजे खरंच सांगते. पण मी म्हणेन गमतीशीर किस्सा तर म्हणजे मी अशोक मामांबरोबर पण काम केलं तेव्हा त्यांच्या 200 सव्वा 200 फिल्म झाल्या होत्या. माझी 3री फिल्म होती अशोक सराफ. आणि मी खरं सांगू का पूनम, मी डायलॉग डिलिव्हरी काय असते, कारण मला काही मी कुठले कोर्सेस केले नव्हते, या अनुभवातनंच शिकत आले. पण त्यांनी मला हे स्क्रिप्ट आम्ही सीन वाचताना म्हणायचं, अलका या लाईनमधलं कंटेंट लक्षात घे, या सीनमधलं कंटेंट लक्षात घे, या लाईनमधल्या कुठल्या शब्दावर जोर द्यायचा. ही सवय त्यांनी मला लावली, ज्याचा परिणाम मला खूप झाला पुढे. मी म्हणेन असे माझे गुरु, माझे डिरेक्टर म्हणा, असे सिनियर ॲक्टर्स म्हणा. निळू भाऊंबरोबर जो मी किस्सा बऱ्याच ठिकाणी सांगते की रिक्षावालीचा क्लायमॅक्सचा सीन होता आणि निळू भाऊ व्हिलनची भूमिका करत होते आणि मला त्यांना थोबाडीत चिखलाने माखलेली चप्पल मारायची होती. मी नायिका होते त्या सिनेमाची. आणि निळू भाऊ जेवढे पडद्यावर व्हिलनच्या भूमिका करायचे प्रत्यक्षात खूपच चांगले, सगळ्यांना माहिती आहे. आणि मला हिंमतच होईना, मला तेच निळू भाऊ आठवत होते आणि माझा हात इथपर्यंत जायचा, खाली यायचा. त्यांच्या लक्षात आलं, त्यांनी आम्हाला सगळ्यांना सांगितलं, जरा लोकांना की जरा लाईट्स ऑफ करा. मला बाजूला घेतलं आणि अलका मी ज्येष्ठ कलाकार आहे वगैरे विसरून जा, मी एका विलनची भूमिका करतोय, खलनायकाची, तू नायिकेची भूमिका करते, मला बेलाशक चप्पल मार, तुझा शॉट उत्तम झाला पाहिजे. आणि हे त्यांनी मला अगदी एनकरेज केल्यासारखं दिलं, प्रेरणा दिली. आणि मग त्यानंतर तो शॉट झाला, तो एवढा छान झाला की निळूभाऊने शांतपणे चिखलाने माखलेली चप्पल होती, त्याचा ठसा होता, तो गाल पुसला आणि मला शाबासकी दिली, चांगला शॉट दिलास. की असे कलाकार होते आमच्याबरोबर, शरद तळवलकर, शरद काका, सुहासिनी देशपांडे, आशालताजी, की यांच्याकडनं, ह्या माझ्या आईसारख्या आहेत. आशालताजींचं आमच्या सेटवर निधन झालं पूनम. फार वाईट, माझ्या मनाला अजून लागलं. 1 वर्ष झालं आत्ताच त्या गोष्टीला, या कोरोनाच्या काळात. म्हणजे आई मुलीचं नातं होतं आमचं आणि त्या कुठेही काम करत नव्हत्या कोरोनाच्या काळात, पण त्या आमच्या सेटवर आल्या की कारण माझ्या मुलीचं शूट आहे म्हणून त्यांनी मालिकेत काम करायला वयाच्या 83-84व्या वर्षी हो म्हटलं. आणि असं झालं की त्याच कोरोनाच्या बळी ठरल्या. मला फार वाईट वाटतंय, मी त्यांना कायम मिस करते. म्हणजे आता माझ्या सुखाच्या आता माझ्या मुलीचं लग्न जवळ आलं आहे, सगळं आलं आहे, पण त्या आनंदात मी त्यांना प्रत्येक वेळी मिस करते. आत्ता जसं तुम्ही सांगितलं तसं एक कलाकार म्हणून मनाचा मोठेपणा असणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे आपण एकमेकांकडून शिकत असतो तरच. मला असं वाटतं की ती जनरेशन गॅप नसावी किंवा मी खूप सिनियर आहे या औरात पण नसावं. समोरचा खूप छान करत असेल तर अप्रिशिएट करावं, त्याला त्याच्या कामाची दाद द्यावी, त्या कलाकारालाही खूप बरं वाटतं. तर मला असं वाटतं हे तुमच्यात असणं फार महत्त्वाचं आहे की एखादी चांगली गोष्ट असेल तर समोरच्याला ती सांगावी, तुझ्या ती चांगली गोष्ट आहे. मग त्यातली त्याची थोडीशी चूक सांगितली तरी त्याला ती पटते. पण उगाच दोष भाव नाही की मी खूप काहीतरी केलं आहे वगैरे, काही नाही. खूप वर्ष काम केल्यावर आपोआप सिनियर होता, पण त्या सिनियरिटीचा आदर बाळगा आणि मान ठेवून मला असं वाटतं समोरच्यांनाही तेवढंच कॉपरेट करा. अगदी खरं आहे. जसं तर अलकाताईंनी सांगितलं की प्रामाणिकपणे राहा आणि ही सकारात्मकता, ही ऊर्जा, ह्या ऊर्जेवरच फक्त आपल्या प्रामाणिकपणे पुढे काम करत राहा, यश हे तुमच्यापर्यंत येतं. आज आपण त्यांच्याशी इतक्या छान मनमुराद गप्पा मारलेल्या आहेत ना. हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. माध्यम तर तुम्हाला माहितीच आहे, आपलं पहिलं माध्यम आहे फेसबुक, www.facebook.com/DD सह्याद्री. जीमेलवर तुम्ही तुमचे प्रश्न, तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवू शकता, sakisahyadrady@gmail.com. यूट्यूबवर हा आणि सरस कार्यक्रम तुम्ही पुन्हा बघू शकता. आपला ट्विटर ID सुद्धा आहे @DD सह्याद्री. ताई इथे आलात, इतक्या छान आणि खरं तर खूप निखळ अशा गप्पा तुम्ही मारल्यात. म्हणजे असं तूही छान गप्पा विचारलंस मला, त्यामुळे खुलून आली ती मुलाखत. मला असं जाता जाता अगदी एका वाक्यात काय सांगावं असं वाटतं सगळ्यांना?
मला असं वाटतं एक तर दिवाळीच्या शुभेच्छा सगळ्या आमच्या सह्याद्री वाहिनीच्या रसिक प्रेक्षकांना. मी सह्याद्री वाहिनीला कधीही विसरू शकत नाही, कारण आम्ही सुरुवातीच्या मालिका या सह्याद्री वाहिनीवर केलेल्या आहेत. म्हणजे अगदी युगंधरा, अमृतवेल, बऱ्याच बंदिनी वगैरे बऱ्याच मालिका. त्यामुळे ह्या सह्याद्री वाहिनीने आम्हाला खूप काही दिलं आहे. आम्हाला त्यावेळी घराघरात पोचवलं आहे. त्यावेळी कुठल्याही दुसरी चॅनल्स नव्हती. त्यामुळे मी अत्यंत आभारी आहे की मला बरं वाटलं आज इथे आल्याबद्दल. आणि सगळ्यांना सांगेन नवीन पिढीला की वेळेचं भान सदैव बाळगा, दुसऱ्याच्या किमतीचाही वेळेची किंमत ओळखा, व्यसनांपासून दूर राहा, सिन्सिअरिटीने काम करा, यश आहेच तुमच्याबरोबर. खरं आहे. खरं तर आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा दीपावलीच्या खूप खूप पुन्हा एकदा शुभेच्छा. आणि या सकारात्मक नोटवर आपण इथेच थांबूया. भेटूया पुढील भागात पुन्हा एका नवीन विषयासह. तोपर्यंत शुभ दीपावली.